अवघ्या काही मिनिटात संपूर्ण गाव पाण्याखाली जातं. डोंगर कोसळतात आणि नदीला भीषण पूर येतो. तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की अमुक ठिकाणी ढगफुटी झाली. पण मित्रांनो, ढग खरोखरच एखाद्या पाण्याच्या फुग्यासारखे मधोमध फुटतात का? की यामागे विज्ञानाचा काही वेगळाच खेळ आहे? अवघ्या 3 मिनिटात आपण यामागचं सत्य अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. ढग हे काय प्लॅस्टिकचे फुगे नसतात जे अचानक फुटतील. ढग म्हणजे हवेत तरंगणारे बाष्पाचे लहान कण असतात. मग हवामान खाते कशाला ढगफुटी म्हणते? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा 20 ते 30 स्क्वेअर मीटरच्या एका लहान भागात 1 तासात 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, तेव्हा त्याला अधिकृतपणे ढगफुटी असे म्हणतात. आपल्याकडे सामान्यतः 2 ते 3 दिवसात जेवढा पाऊस पडतो, तेवढं पाणी निसर्ग अवघे 1 तासात एका छोट्या जागेवर ओततो. पण ही ढगफुटी नक्की होते कशी? जेव्हा समुद्रावरून आलेली गरम आणि दमट हवा वाऱ्यासोबत प्रवास करते आणि जेव्हा तिच्या समोर एखादा मोठा डोंगर येतो, तेव्हा तिला पुढे जायला जागा मिळत नाही. परिणामी ही हवा वेगाने डोंगराच्या आधारे वरच्या दिशेने जाते. येथे तापमान कमी असल्याने वेगाने महाकाय काळे ढग तयार होतात. आता गंमत बघा, या ढगांमध्ये पाण्याचे कोट्यवधी थेंब तयार होतात. पण खालून येणारा हवेचा प्रवाह इतका शक्तिशाली असतो की तो या थेंबांना खाली पडूच देत नाही. यामुळे ढगांमध्ये पाण्याचा भाग मर्यादेपेक्षा जास्त वाढतो. शेवटी जेव्हा खालून येणारा हवेचा दाब कमी होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि अर्थात यालाच आपण ढगफुटी असे म्हणतो. तर मित्रांनो, ढगफुटी म्हणजे ढग फुटणे नसून निसर्गाचा हा एक तीव्र जलप्रलय आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.